म्हणण्यापेक्षा आमचंच उजळलं म्हणायला लागेल. असो गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण घरी आनंदल्या नर नारी. म्हणून महाराज सांगतात बाबा त्या ठिकाणी देव अवताराला आले म्हणून इतका गोकुळात आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, त्या सुखाला अंत पार राहिलेला नाही इतका आनंद. आता कोण जर म्हणलं मुंबईला गेलतो का, मग समजा गेलतो उदाहरणार्थ घ्या, समुद्र बघितला का, बघितला, मग समुद्रातलं पाणी किती होतं सांगता येते का, मग तसं त्याला अंदाजा लावता येत नाही. तसं गोकुळात किती सुख झालं त्या सुखाला अंदाजा लावता येत नाही, इतकं सुख झालं. म्हणून महाराज सांगतात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर. म्हणून त्या ठिकाणी देव जन्माला ते कृष्ण गोकुळी दृष्टाचळ काप सुटला. म्हणून महाराज सांगतात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नाही. गुढ्या पताका तोरणे करती कथा. महाराज सांगतात बाबा समजेजण गुढ्या उभा करून आले. आता आपण पाडव्या दिवशी कसं गुढ्या उभा करताव का नाही, तसं गोकुळामध्ये समजे गुढ्या उभा करून आले. अशी आता जसे आपण नामाटे लावलो का नाही, तसं नामाटे लावून गुढ्या उभा करून गुढ्या पताका तोरणे करती कथा. म्हणजे समजे भगवंताचा जे जे करू लागले ही महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात. गुढ्या पताका